गेल्या 3-1 महिन्यांपासून वंचितची एंट्री महाविकास आघाडीत होणार की नाही यावरनं खलबतं सुरू आहेत। प्रकाश आंबेडकरांकडून अनेकदा महाविकास आघाडीवर विशेषतः काँग्रेसवर टीकेचे बाण सोडण्यात आले, पण आता वंचितची ही प्रतीक्षा संपली आहे। महाविकास आघाडीत आता वंचितचा समावेश करण्यात आलाय। असं असलं तरी रोज महाविकास आघाडीतल्या काँग्रेसला फैलावर घेणारे प्रकाश आंबेडकर काय करणार याकडे लक्ष लागलंय, कारण या संबंधित पत्र काढताना नाना पटोलेंनी भूमिका जाहीर करावी असं म्हणत चेंडू प्रकाश आंबेडकरांच्या कोर्टात ढकललाय। त्यामुळे आता पुढे काय होणार याचा अजूनही सस्पेन्स आहे। चेतन सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। चेतन, अखेर महाविकास आघाडीमध्ये येण्याचा वंचितचा मार्ग मोकळा झालेला आहे, मात्र तरीही सस्पेन्स कायम आहे, कारण प्रकाश आंबेडकरांच्या भूमिका आणि त्यांच्या टीकास्त्र। अगदी नम्रता, आपण पाहिलं असेल तर सुरुवातीपासून ठाकरेंची शिवसेना ही प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून समाविष्ट करण्यासाठी आग्रही असल्याचं चित्र दिसत होतं। तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र त्या संदर्भात कोणतीही चर्चा किंवा कोणत्याही अधिकृतरित्या घोषणा करायला तयार नव्हती। मात्र जी आजची बैठक होती, या बैठकीमध्ये ज्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे फुंडकर जे प्रदेशाचे उपाध्यक्ष आहे ह्यांनी ज्याप्रमाणे आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडली, जो काही महाविकास आघाडीच्या बैठकी दरम्यान त्यांची जी चर्चा झाली होती त्यानंतर त्यांना 1 तास असं तात्काळ ठेवण्यात आलं होतं बाहेर। महाविकास आघाडीचे प्रमुख नेते जे चर्चा करत होते त्या चर्चेतून त्यांना बाहेर ठेवण्यात आलं होतं। त्यामुळे नाराज होऊन ते या पूर्ण बैठकीतून बाहेर पडले होते आणि त्यानंतर अगदी काही वेळातच हे पत्र जे आहे महाविकास आघाडीकडनं देण्यात आलं। खरं तर या पत्रावर ज्या सह्या आहेत, म्हणजे नाना पटोले असतील, संजय राऊत असतील, यांच्या ज्या सह्या आहेत, असंच एक पत्र मागच्या बैठकी दरम्यान देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलं होतं। मात्र त्या पत्रावर प्रकाश आंबेडकरांनी आक्षेप घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला होता, कारण त्यांचं म्हणणं असं होतं, जर महाविकास आघाडी ह्याचे जर प्रमुख नेते, जे पक्षाचे प्रमुख नेते आहेत ते आहेत, मग हे पत्र ह्या लोकांनी का दिलं असा त्यांचा प्रश्न होता। आणि त्यामुळे पुन्हा एकदा आजचं जे लेटर आहे या लेटरमध्ये प्रकाश आंबेडकर हे किती गांभीर्याने घेत आहेत आणि पुढची रणनीती त्यांची या लेटर नंतर काय असेल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्या लेटरमध्ये आपण पाहिलं असेल तर नाना पटोले यांनी असं देखील म्हटलं आहे की भाजपच्या विरोधात लढण्यासाठी आपण एकत्र येत आहोत आणि त्यासाठी तुमचा पाठिंबा देखील पाहिजे। मग तुमची नेमकी काय भूमिका असेल, म्हणजे खरं तर हा जो चेंडू आहे हा नेमका प्रकाश आंबेडकर यांच्या कोर्टात टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो। आता प्रकाश आंबेडकर नेमकी कोणती भूमिका घेत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्यामध्ये चेतन, तू सांगितलंस तो एक मुद्दा मला महत्त्वाचा वाटतोय की गेल्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांना पत्र देण्यात आलेलं होतं आणि या बैठकीत सुद्धा हे पत्र आहे आणि आता त्या पत्रावर प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात ते आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल आणि या माहितीबद्दल।